नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सीकेटी महाविद्यालयास नॅकचे A+ मानांकन प्रदान। शिरपेचात मानाचा तुरा। महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये सीकेटी दुसऱ्या क्रमांकावर। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर सीकेटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या चौथ्या मूल्यांकनाच्या फेरीसाठी नॅक पेअर टीमने 2 आणि 3 डिसेंबर 2024 रोजी भेट दिली। या मूल्यमापनामध्ये राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने नॅक महाविद्यालयास 3.52 CGPA सह A++ हे सर्वोच्च मानांकन शुक्रवारी प्रदान केले आहे। या अभूतपूर्व यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। यासोबतच महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालयांपैकी सीकेटी महाविद्यालय क्रमांक 2चे महाविद्यालय बनले आहे। अवघ्या 2.5 दशकाहून काही अधिक कालावधीत महाविद्यालयाने पहिल्या 2 फेरीत अ श्रेणी, तिसऱ्या फेरीत A+ श्रेणी आणि चौथ्या फेरीत A++ श्रेणी प्राप्त करत शैक्षणिक क्षेत्रातील आपले धुरीणत्व पुन्हा एकदा सिद्ध केले। या दैदिप्यमान यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हाईस चेअरमन YT देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर व संस्थेचे सचिव डॉक्टर ST गडदे यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व तसेच विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांचे कौतुक केले आहे। राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद नॅक ही देशभरातील उच्च शिक्षण प्रदान करणाऱ्या शैक्षणिक संस्थानांचे शास्त्रीय पद्धतीने शैक्षणिक परीक्षण, अध्ययन, अध्यापन प्रणाली, विस्तार कार्य, संशोधन, पायाभूत सुविधा, व्यवस्थापन आदी निकषांच्या आधारे मूल्यांकन करून त्यांना श्रेणी प्रदान करते। याच धर्तीवर सीकेटी कॉलेजच्या चौथ्या मूल्यांकनाच्या फेरीसाठी नॅक पेअर टीमने भेट दिली होती। महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर SK पाटील यांनी प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारल्यापासून नॅक मूल्यांकनाचा विषय प्राधान्यक्रमाने हाती घेतला होता। या मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रोफेसर डॉक्टर BD आघाव यांच्यासोबत कला, वाणिज्य व विज्ञान शाखांचे प्रमुख, सर्व विभाग आणि समित्यांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली। या शैक्षणिक मूल्यमापन भेटीदरम्यान नॅक पेअर टीमचे चेअरमन कलिंगा विद्यापीठ रायपूर, छत्तीसगड कुलगुरू डॉक्टर R श्रीधर, समन्वयक सदस्य म्हणून सरदार पटेल विद्यापीठ तसेच गुजरातच्या जैविक विज्ञान बायोसायन्स विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉक्टर कमलेश कुमार पटेल व सदस्य म्हणून यमुनानगर, हरियाणा येथील गुरु नानक गर्ल्स कॉलेजच्या संचालिका डॉक्टर वरिंदर गांधी यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक विभाग, ग्रंथालय, मेकरस्पेस, परीक्षा विभाग, विद्यार्थी परिषद व कल्याण कक्ष, महिला विकास कक्ष, CD देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, भाषा प्रयोगशाळा, रेशीम संशोधन केंद्र, मशरूम रोपण केंद्र, विस्तार विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय कॅडेट कोर, जिमखाना, प्रशासकीय कार्यालय तथा महाविद्यालयातील पायाभूत सुविधांची पाहणी केली। नॅक पेअर टीमने महाविद्यालयाचे शैक्षणिक परिप्रेक्ष्य, अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन प्रणाली, संशोधन, नवकल्पना आणि विस्तार, पायाभूत सुविधा, स्थावर मालमत्ता आणि अध्ययन सामुग्री, विद्यार्थी प्रगती आणि विविध उपक्रम, व्यवस्थापन, संघटन, संस्थानात्मक मूल्य आणि सर्वोत्कृष्ट कार्यशैली अशा 7 निकषांच्या आधारे मूल्यमापन केले। यासोबतच विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक यांच्यासोबत संवाद साधला व आपला लेखी अहवाल नेट पोर्टलवर जमा केला। सर्व पाहणी संपन्न झाल्यानंतर समारोप बैठकीमध्ये नॅक पेअर टीमचे चेअरमन, कलिंगा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर R श्रीधर यांनी उपस्थितांना संबोधित करताना नॅक मूल्यांकनासाठी आवश्यक सर्व घटकांची नियोजनबद्धपूर्ण तयारी केल्याबद्दल महाविद्यालयाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे तथा महाविद्यालयाच्या उत्कर्षामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन YT देशमुख आणि सचिव डॉक्टर ST गडदे यांच्याबाबत गौरवोद्गार काढले तथा त्यांच्या कार्यकाळातील भेट दिलेल्या सर्व महाविद्यालयांपैकी सीकेटी महाविद्यालय क्रमांक 1चे महाविद्यालय असल्याचे प्रतिपादन केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल।